नमस्कार, आकाश न्यूज मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपलं सर्वांचे स्वागत करत आहे। नाना पटोले यांच्या विकास नीतीने सोनी आवडी पूल ठरला जीवनदायिनी। चुलबन नदीवर डौलाने उभा झाला 10 कोटींचा पूल। आता ना पुराची भीती ना डोंग्यातून प्रवास। पिढ्यान पिढ्या मानले नानांचे आभार। माझी लढाई ही खुर्चीची नाही तर जनतेसाठी म्हणणारे भूमिपुत्र नाना पटोले हे नेहमीच आपल्या कृतीतून सिद्ध करताना दिसत आहेत। जनतेच्या मूलभूत गरजांकडे प्रामुख्याने लक्ष देऊन त्या प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न करणारे नाना पटोले यांच्या विकास नीतीमुळे साकोली विधानसभा क्षेत्रात विकासाची परंपरा कायम सुरूच आहे। त्याचेच एक उदाहरण म्हणजे चुलबन नदीवरील सोनी आवडी या मोठ्या पुलाचे बांधकाम पूर्ण करून दिलेला शब्द पूर्ण केला आणि सदर पूल आता सोनी आवडी येथील जनतेसाठी जीवनदायिनी ठरत आहे। आता ना नदीच्या पुराची भीती ना डोंग्यातून प्रवास करावा लागणार। त्यामुळे पिढ्यान पिढ्या नानांचे आभार असे उद्गार काढून नागरिकांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या आवडी गावालगत एका बाजूला वैनगंगा नदी तर दुसऱ्या बाजूला चुलबन नदी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात बेटाचे स्वरूप निर्माण होत होते। सोनी येथील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन आवडी सभोवताल असल्याने या दोन्ही गावातील नागरिकांना वर्षातून 8 ते 10 महिने चुलबन नदीतून डोंग्याद्वारे जीव मुठीत ठेवून नदी पार करावी लागत होती। अनेक वेळा अनुचित घटना सुद्धा घडल्या। लहान लहान विद्यार्थ्यांना दररोज पुराच्या पाण्यातून डोंग्याद्वारे प्रवास करावा लागत होता। आवडी येथील ज्योतिराम शहारे गुरुजी यांनी सतत चुलबन नदीवर पुलाची मागणी आमदार नाना पटोले यांच्याकडे रेटून धरली होती। मात्र पुलाच्या मंजुरीसाठी अनेक अडचणी येत होत्या। ज्योतिराम शहारे गुरुजी यांचे 27 सप्टेंबर 2019 रोजी मृत्यू झाला आणि 28 सप्टेंबर 2019 रोजी शहारे कुटुंबियांची सांत्वना करण्यासाठी आवडी येथे जात असताना स्वतः नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांसह डोंग्यातून चुलबन नदी पार केली। यावेळी खऱ्या अर्थानं सदर नदीवर पुलाची किती आवश्यकता आहे हे नानांना कळले आणि त्याचवेळी पुलाचे बांधकाम करण्याचा निश्चय केला। विधानसभेचे अध्यक्ष होताच नाना पटोले यांनी सदर पुलाच्या बांधकामासाठी 10 कोटी रुपये मंजूर केले आणि अवघ्या 14 महिन्यात मोठ्या पुलाचे बांधकाम पूर्ण करून यंदाच्या पावसाळ्यात वाहतुकीसाठी सुरू केला। लाखांदूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष पुरवून बांधकाम पूर्ण केले। यामुळे आता शेतकरी शेतमजूर असो की लहान मोठे विद्यार्थी असोत सर्वांसाठी सोनी आवडी पूल जीवनदायिनी ठरला आहे। नाना पटोले यांच्या विकास नीतीमुळेच हे शक्य झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा क्षेत्रातील चौपर विकासाचा हा एक पुरावाच समजावा लागेल। माझे पूर्ण नाव वर्षिया सुधीर मेश्राम। मी इयत्ता 5व्या वर्गात शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव लोकमान्य विद्यालय। मी आमच्या गावाचे नाव आहे आवडी। आमच्या गावाने सोनीला यायला खूप पूल नसल्यामुळे अडचण व्हायची। यामुळे नानाभाऊ पटोले यांनी मुलांना तकलीफ होत होती म्हणून पुलिया बांधला। आता सगळे मुलांना तकलीफ होत नाही म्हणून सगळे मुलं आरामात जातात आणि आरामात येतात। बेटा तुझं नाव सांग। वेद कैलास कुते वेद कोणत्या गावी राहतोय? आवडी। शाळा कोणत्या ठिकाणी शिकतोय? सोनी लोकमान्य विद्यालय सोनी। लोकमान्य विद्यालय सोनीमध्ये। मला सांग, आता नवीन पुलिया बनलेला आहे या ठिकाणी। सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी पुलाची व्यवस्था नव्हती। दरवर्षी तुम्हाला नावेतून म्हणा की डोंग्यातून जावं लागत होतं। खूप भीती वाटत असेल त्यावेळेस? भीती वाटत होती। आणि पुरातून जाणे, 12 महिने पुरातून जाणे, खोल पाण्यातून जाणे, जीवाची भीती होती। तुम्हाला माहिती आहे या पुलाचं बांधकाम कोणी करून दिलं? नाना भाऊनी करून दिलं, नाना पटोले। अच्छा, आपल्या भागाचे आमदार आहेत ते है ना? त्यांच्या माध्यमातून बांधकाम झालं या ठिकाणी। कसं वाटतं आता या पुलावरून जाताना तुम्हाला? आता भीती नाही वाटत। पहिला आवडी ते सोनी गावाला डोंग्यान जावं लागत तर भीती वाटत होती। आता काही भीती नाही वाटत, आता चांगलं वाटतं। अच्छा, आता बरं वाटतंय म्हणजे तुम्हाला भीती काही राहिली नाही या ठिकाणी? काय नाव आहे तुमचं? संतोष भिकाजी ढोरे। कुठे राहता तुम्ही? इंदोरा। अच्छा, आता इकडून कुठून येऊन आली? इकडून धान कापून शेतावरून? हो। कुठल्या आवडीला? आवडी म्हणजे सोनीची शेती आवडीला आहे? नाही, इंदोरावाले। अच्छा, इंदोरावाल्यांची। अच्छा, सुरुवातीला या ठिकाणी पूल नव्हता नाही है ना? आता पुलाचं बांधकाम झालं। हो। सुरुवातीला नदीतूनच जायला लागत होतं तुम्हाला? ट्रॅक्टरच फसवलं। ट्रॅक्टरच फसत होतं, खूप त्रास व्हायचा। हो, बरोबर आहे। कसं वाटतं आता? आता चांगला वाटतं, चांगला वाटतं। आता नवीन पूल ज्याला बांधकाम झालं कोणी तयार केलं काय माहिती आहे? नानाभाऊ पटोले। नानाभाऊ पटेल मानून दिलं आहे ना? नानाभाऊ पटेल आपल्या भागाचे आमदार आहेत, त्याच्यामुळे या पुलाचं बांधकाम झालं या ठिकाणी। आता मग तुमची चांगली सोयी झाली, कायमस्वरूपी सोयी झाली, बरं वाटतं त्या ठिकाणी है ना? सुरुवातीला धोका वगैरे व्हायचा? पहिले आम्ही शेती पडी ठेवून इकडची। अच्छा, पडीत राहत होती म्हणजे डोंगर असल्यामुळे। हां हां,
जाणं येणं त्रास. आता या पुलामुळे आता शेती पण झाली यावर्षी. नाही चालू केलं. अच्छा, यावर्षी धान वगैरे लावले. हो म्हणजे एक मोठा फायदा झाला. म्हणजे ते कोरडवाहू शेती राहायची आता या पुलामुळे जाणं येणं होत असल्यामुळे आता चालू झालं. व्यवस्था झाली या ठिकाणी. अगोदर आम्हाला शेतामध्ये नदीतून जावं लागत होता. आता नानाभाऊ यांनी पुलाची व्यवस्था करून दिल्याबद्दल आता आम्हाला ट्रॅक्टर देता येतो. अगोदर अडचण जायची, त्यामुळे मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करते. आता तुम्हाला सांगा की आता हे आता कायमस्वरूपी व्यवस्था झाली. तुमची शेती आता इकडे आवडीच्या जे शिवारामध्ये आहे. आता मला 12 महिने शेतीवर जायला आता संधी झाली चांगली. हो आहे ना. हो. ताई आपलं नाव सांगा. प्रणाली प्रभाकर गुरनुले. कुठे असतं आपण? सोनीला राहते. अच्छा. आवडीमध्ये आमचा वावर आहे. हां हां. आम्ही रोज जातो इकडे आवडीकडे. आता या ठिकाणी पुलाची पहिल्यांदा व्यवस्था नव्हती. पहिले डोंग्यानं जात होतो ना आम्ही. अच्छा. आता पुलिया झालं, पुलियावरून जातो. बरोबर. या भागाचे आमदार त्यावेळी या पुलाचं बांधकाम करून दिलं. माहिती ना आमदार कोण आहेत आपल्या भागाचे म्हणून? नानाभाऊ पटोले आहेत. बरोबर आहे. त्यांनी आता 10 कोटी रुपये खर्च करून एवढ्या मोठ्या पुलाची व्यवस्था करून दिली. बरं वाटतं आता म्हणजे कायमस्वरूपी व्यवस्था झाली. तुमच्या मुलाबाळाची सगळ्यांची व्यवस्था सगळ्यांची व्यवस्था झाली आहे. पोराबारांना शाळेत वगैरे ज्या सगळ्या तर काय सांगाल नानाभाऊबद्दल? चांगले आहेत. आता पुलियाच बनवून दिला. चांगले राहायचं का. चला धन्यवाद. आता आपण नवनिर्मित चुलबन नदीच्या सोनी आवळी या पुलावर आपण आहोत. या पुलाचा आत्ता सुरुवात झाली, या पावसाळ्यामध्ये सुरुवात झालेली आहे. विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यातल्या शेवटच्या टोकावरचं लाखांडी तालुक्यातील शेवटच्या टोकावरचं गाव सोनी आवळी. आणि आवळी या गावाची प्रसिद्धी अशी आहे की बाजूला वैनगंगा नदी, एका बाजूला चुलबन नदी, पूर्ण पावसाळ्यामध्ये बेटाचे स्वरूप यायचं. म्हणजे 12 महिन्यातून जवळपास 10 महिने या लोकांना, येथील रहिवाशांना नदीतून, चुलबन नदीतून नावेद्वारे, डोंग्याद्वारे प्रवास करावा लागत होता. विद्यार्थी असो की शेतकरी असो, शेतमजूर असो की सामान्य माणूस असो, या सगळ्यांना या ठिकाणून प्रवास करावा लागत होता, डोंग्यातून प्रवास करावा लागत होता. ही सगळ्यात मोठी अडचण या ठिकाणी होती. आणि या अडचणीसंदर्भात आवडीचे शहारे गुरुजी हे नेहमी या भागाचे आमदार नाना पटोले यांच्या पाठीमागे लागून या ठिकाणी पुलाची व्यवस्था करून द्या, पुलाची व्यवस्था करून द्या म्हणून त्यांची मागणी होती. आणि नानाभाऊंनीसुद्धा या आवडी सोनीच्या लोकांची गरज ओळखून, विशेषतः अत्यंत निकडेची गरज ओळखून या ठिकाणी मोठ्या महत्प्रयासानं जवळपास 10 कोटी रुपये शासनाकडून मंजूर करून घेतले आणि पुलाचं बांधकामचं या ठिकाणी केलं. शहारे गुरुजींचे पुत्र आमचे शहारे गुरुजी हे सुद्धा शिक्षक आहेत. यांनीसुद्धा पाठपुरावा केला आणि या पाठपुरावा केल्यानंतर एक कुठेतरी आज या ठिकाणी पुलाचं बांधकाम झालं. आणि आज सोनीच्या लोकांनी आणि आवडीच्या लोकांना या ठिकाणून रहदारी कर्तव्य करणं सुरू झालेलं आहे. आपण याबद्दल काय यांना वाटतोय आपण चर्चा करूया. शहारे साहेब मला सांगा की मोठ्या महत्प्रयासाने या चुलबन नदीचा पुलाचं बांधकाम या ठिकाणी झालेलं आहे. नानाभाऊ पटोले यांनी या पुलाचा निधी मंजूर करून आणला आणि जवळपास वर्षभरामध्ये त्या पुलाचं पूर्ण बांधकाम झालं आणि आता तुमची रहदारी सुरू झाली आहे. फार मोठा इतिहास आहे. कसं वाटतं आपल्याला? अगदी बरोबर आहे तुम्ही म्हटलं ती गोष्ट. आवळी हा गाव पावसाळ्याचे जवळपास 6 ते 8 महिन्यापर्यंत अगदी दुर्गम भाग, ज्याला आपण गडचिरोली जिल्ह्याचा दुर्गम भाग म्हणून समजतो, अशा पद्धतीचा हा दुर्गम भाग होता. आणि अशा अवस्थेमध्ये नाना पटोले यांच्या दुसरी जी रेजीम आमदारकी सुरू झालेली होती तेव्हापासून आमच्या वडिलांनी, स्वर्गीय ज्योतिरामजी शहारे यांनी या भागाचे आमदार नानाभाऊ पटोले यांना अनेक वेळा अगदी आर्जवी भूमिकेतून अशी आग्रहाची विनंती केली होती की भाऊ, आवडी या गावाची महत्त्वाची मुख्य समस्या ही आहे की आवागमन करण्यासाठी पावसाळ्यामध्ये आवडी या गावाचा इतर गावांशी 100% संपर्क तुटून गेलेला असतो. आणि अशा अवस्थेमध्ये या गावाला एक येण्या जाण्याच्या दृष्टीनं आपल्या प्रयत्नातून हा जाण्या येण्याचा मार्ग जर सोपस्कर जर होऊ शकते तर तुम्ही या गावासाठी एक छोटेखानी का असेना परंतु पूल बांधणे गरजेचं आहे. आणि या हाकेला माननीय आमदार नानाभाऊजी पटोले
यांनी होकारात्मक भूमिका दाखवली आणि ही होकारात्मक भूमिका दाखवत असताना दुसरी एक समस्या होती की आवडी सोनी या नदीवर पुलाचं बांधकाम करणे, अशाच पद्धतीनं चपराड ते विहीरगाव हा सुद्धा या ठिकाणी पुलाचं बांधकाम करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न चालू होते. मी स्वतः जेव्हा एकदा सुकडीला गेलो होतो एक टीम घेऊन या पुलाच्या संबंधानं, त्यावेळेस नानाभाऊंनी मला असं सांगितलं होतं की गुरुजी, अगोदर आपण चपराडचं बांधकाम सुरू होऊ देऊ, कारण चपराडचं बांधकाम सुरू होऊ देणे या गरजेसाठी आहे की त्या ठिकाणी आपण या ठिकाणी जर सुरुवातीला पुलाचं बांधकाम जर चालू केला तर हा पुलाचं बांधकाम होणार नाही, या ठिकाणी फुलकम बंधाराच होईल आणि त्यामुळे चपराडच्या कामाला अगोदर सुरुवात होऊ द्या, त्यानंतरच आपण आवडी आणि सोनीच्या रहदारीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न पुलाच्या माध्यमातून मार्गी लावू. आणि बोललेल्याप्रमाणे नानाभाऊंनी या पुलाच्या बांधकामासाठी आपल्या निधी अंतर्गत शासनाच्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे 10,69,00,000 बजेट या पुलाच्या बांधकामासाठी मंजूर केलेला होता. परंतु 1 वर्ष हा पुलाचा बांधकाम स्थगित होता, झालेला नव्हता आणि त्यामुळे कदाचित या पुलाच्या बांधकामाच्या अनुषंगानं आर्थिक जो बजेट होता तो बजेट वाढलेला असेल, 10,69,00,000 पलीकडे गेलेला असेल. आणि विशेष म्हणजे या पुलाच्या बांधकामासंबंधानं नानाभाऊंनी जेव्हा या वर्क ऑर्डर झाल्या पुलाच्या संबंधानं त्यावेळेस आवर्जून सांगितलं होतं की जेवढ्या लवकर या पुलाचं बांधकाम तुम्हाला करता येईल तेवढ्या लवकर या पुलाचं बांधकाम करून कमीत कमी या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये लोकांना, शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांना आवागमन करण्यासाठी हा पूल उपलब्ध होईल. आणि त्या दृष्टीनं कंत्राटदारांनीसुद्धा माननीय नानाभाऊंच्या म्हणण्याला विशेष महत्त्व देऊन 1 वर्ष 4 महिन्यामध्ये या पुलाचं बांधकाम पूर्ण करून लोकांना आवागमन करण्यासाठी एक मोकळं करून दिलं. आणि त्यामुळे आम्ही आवडीवासीय किंवा सोनीवासीय, ग्रामस्थ, शेतकरी, शेतमजूर हे सर्व नानाभाऊंचं या बांधकामाच्या निमित्तानं किंवा हा जो मार्ग जो प्रश्न जो होता हा मार्गी लावला, याबद्दल आम्ही आवडीवासी आणि सोनी ग्रामवासीय नानाभाऊंचे या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारची कृपा येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा लोकांची त्यांच्यावर राहील आणि त्यांचे आमच्यावर राहील, अशा प्रकारची मी अपेक्षा करून मी माझे मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. जय हिंद, धन्यवाद. निश्चितच आता आपण सोनी आवडीचे या पुलावर या ठिकाणी हजर आहोत. आत्ताच नुकताच या ठिकाणी 10 कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त खर्च करून या नवीन पुलाचं बांधकाम करण्यात आलं आणि या पावसाळ्यामध्ये या पुलावरून रहदारीसुद्धा सुरू झाली. विशेष सांगायचं म्हणजे आपण बाजूला बघताय की या ठिकाणी ही चुलबन नदी आणि या चुलबन नदीच्या खोल पाण्यातून आवडीतील शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, सामान्य नागरिकांना, शेतमजुरांना कोणत्याही कामासाठी सोनीला जावं लागत होतं, लाखांदूरला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत होतं. मात्र या ठिकाणी नावेतून त्यांना प्रवास करावा लागत होता. अनेक घटना या ठिकाणी घडल्या, कधी नाव पलटण्याचा पण प्रसंग आला आणि जीव मोठीत ठेवून इथले नागरिक नावेतून या ठिकाणी प्रवास करायचे. मात्र या विभागाचे आमदार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही गरज ओळखून विधानसभेचे अध्यक्ष होताबरोबर त्यांनी हा पुलाला मंजुरी मिळवून दिली आणि अल्प कालावधीमध्ये या पुलाचं बांधकाम झालं आणि या ठिकाणी आता लोकांना रहदारी या ठिकाणी सुरू झाली. त्याचप्रमाणे या ठिकाणी लाखांदूर तालुक्यामध्ये चपराड, विहीरगाव या ठिकाणी सुद्धा नवीन पुलाचं बांधकाम झालं. त्या ठिकाणी सुद्धा लोकांची शेतकऱ्यांची, एक सामान्य नागरिकांची त्या ठिकाणी रहदारीची व्यवस्था झालेली आहे. तो सुद्धा त्या ठिकाणी पुलाचं बांधकाम या ठिकाणी झालं. लाखांदूर तालुक्यात जर आपण दुसरा जर विचार केला तर लाखांदूर आणि लाखनी तालुक्याला जोडणारा एक खोलमारा, मरेगाव यासुद्धा पुलाचं बांधकाम या ठिकाणी करण्यात आलं. म्हणजे मोठ्या प्रमाणात जवळपास या चुलबन नदीला साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये या 2.5 वर्षामध्ये जवळपास 6 मोठ्या पुलाचं बांधकाम नाना पटोले यांनी या ठिकाणी करून दिले आणि दळणवळणाची सगळ्यात मोठी सोय या ठिकाणी नाना पटोले यांनी करून दिलेली आहे. नेहमी आरोप होत राहतात की नाना पटोलेंनी काय केलं, मात्र सर्वसामान्य माणसाच्या ज्या सुविधा आहेत, सर्वसामान्य माणसाच्या ज्या गरजा आहेत त्या ओळखून एक त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नाना पटोले यांनी केल्याचे दिसतं आहे. नागरिकसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एक आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. आपण बघितलं काही मुलाखती आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. मात्र आता हे कायमस्वरूपी या ठिकाणी व्यवस्था झाल्यामुळं नागरिकांनी नाना पटोले यांचं या ठिकाणी आभार मानलेले आहे. निशाद लांजेवार, आकाश न्यूज.